ज्या वेळेला हा माझा मेसेज मिळेल ना त्यावेळेसाठी 24 आवर्ससाठी ह्या एनर्जीज राहणार आहेत. ओके, तुमचा पार्टनर तुमच्याविषयी काय विचार करतोय, काय ॲक्शन घेणार आहेत का, तुमच्याकडे येणार आहेत का, बोलणार आहेत का, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असाल, मॅरिड लाईफमध्ये असाल, एखाद्या रिलेशनमध्ये असाल, सगळ्यासाठी हा चालणार आहे मेसेज. ओके, पण ज्या वेळेला माझा हा मेसेज मिळेल तिथपासून 24 आवर्ससाठी रिस्टार्ट. त्यांना या नात्यामध्ये परत एकदा ते नातं नव्यानं सुरू करायचं. ओके, रिस्टार्ट करायचं, त्यांना नव्यानं सुरू करायचं हे नातं त्यांना. आणखीन बघूया. त्यांना आता तुमच्या आणि त्यांच्यामध्ये पारदर्शकता समजायला लागल्या. ओके, जी पारदर्शकता असते म्हणतो ना, जे नात्यामध्ये एक खरापणा, तो त्यांना आता समजायला लागलाय. ओके, ते प्रेम करतात आहे, सेल्फ लव्ह मध्ये सध्या आहेत ते. स्वतः थोडा वेळ पण देतात आहे स्वतःसाठी. ओके, येस, येणार आहेत ते तुमच्याकडे काही कमेंटमेंट करण्यासाठी किंवा एखाद्या चुकीची माफी तरी मागण्यासाठी ते डेफिनेटली तुमच्याकडे येतील, सॉरी बोलतील आणि परत एकदा रिस्टार्ट करायचं आहे त्यांना. पहिलंच कार्ड आलं होतं. ओके, रिस्टार्ट, काही गोष्टी त्यांना परत एकदा सुरू करायच्यात नव्याने. सनची एनर्जीज येते. ओके, आणखीन काय मेसेज आहे बघूया आपण तुमच्यासाठी. ह्या नात्यामध्ये त्यांना फ्रीडम हवं आहे. ओके, हे नातं जे तुमच्या दोघांमध्ये आहे ते त्यांना बांधून नाही ठेवायचं. फ्रीडम हवं आहे. जितकं तुम्ही फ्रीमध्ये राहा, त्याच्यासोबत ज्याही वेळेला असाल ना फ्रीमध्ये राहा, कारण त्यांना बहुतेक त्यांची एनर्जी इथं अशी येते की त्यांना फ्रीडममध्ये राहायचं आहे. नाती बांधून किंवा म्हणतो ना असं घट्ट जास्त कोणती गोष्ट राहत नाही. जेवढं तुम्ही हे ठेवाल ना तितकं छान ते फ्रेशनेस राहतं नातं. ओके, आणखीन काय एनर्जीज आहेत आपण चेक करूया तुमच्या पार्टनरच्या तुमच्यासाठी. ते काहीतरी डिसाईड करतात आहे. एक स्वीट फॅमिली, एक चांगली फॅमिली फ्युचरसाठी डेफिनेटली ते तुम्हाला बघतात आहे. ओके, तुम्ही याच्यावर पिक्चरवरूनच ओळखलं असेल काय मेसेज आहे. ओके, त्यांच्यासाठी खूप स्पेशल आहात आणि काहीतरी स्पेशल मेसेज घेऊन येतात आहे तुमच्यासाठी किंवा काहीतरी विचार तर तुमच्यासाठी करतात आहे. ड्रीम डेफिनेटली ते बघतात आहे. ओके, रिस्टार्टचं पहिलंच कार्ड आलं होतं. रिस्टार्टचं कार्ड दाखवते मी तुम्हाला. ओके, त्यांना सुरू करायचं नव्यानं हे नातं आणि बॉटमची एनर्जी येते की रिमेटची एनर्जी येते. याचा अर्थ हा आहे की त्यांना या नात्यामध्ये परत एकदा नव्याने सुरुवात करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला भेटणार आहेत ते नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असाल आणि परत नव्याने एकदा भेटणार आहेत तर नव्यानेच भेटायचं आहे त्यांना. जसं पहिल्यांदा भेटतो ओके आपण एकमेकांना ओळखत नाही तसं त्यांना दाखवायचं, परत एकदा त्या नात्याची सुरुवात करायची आहे. राईट, लव्ह कार्डमध्ये पण चेक करूया की तुमच्यासाठी काय फिलिंग आहेत तुमच्या पार्टनरच्या. चेक करूया की काय फिलिंग आहेत तुमच्या पार्टनरच्या तुमच्या विषयीच्या. ओके, टू कार्ड्स आलेत. आय विश आय कुड. येस, जर तुम्ही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असाल, मी म्हणते ना रिस्टार्टचं पण कार्ड आलेलं आहे. डेफिनेटली नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये जर असाल तर त्यासाठी हा मेसेज आलेला आहे. मेसेज सांगते, आय विश आय कुड टेक द बॅक द पेन आय हॅव क्लोज यू. म्हणजे तुम्हाला हे सांगतात आहे की जे तुम्हाला फॉरगिव्हनेसचं पण कार्ड आलेलं आहे. येस, आय थिंक येस आलेलंच फॉरगिव्हनेसचं. तुमच्याकडे माफी मागायला येतात आहे. त्यांना कुठल्या तरी चुकीची थोडंसं त्यांनाही वाटतंय चुकी झाल्या त्यांच्याकडून आणि ते माफी मागायला येतात आहे किंवा त्या आत्ता ह्या सिच्युएशनमध्ये ते असं लक्षात घेतात आहे किंवा त्यांना असं वाटतंय की तुम्ही ज्या त्रासात आहात त्यांच्यामुळे तर ते त्यांना पण गिल्ट होते आणि आत्ता असं वाटतं त्यांना की तुमच्याकडे यावं आणि पटकन तुम्हाला सॉरी बोलावं, काहीतरी कमेंटमेंट करावं आणि ते सगळं सॉर्ट आउट करावं. ओके, असं त्यांना आत्ता सध्या आय विश त्यांची स्वतःची इथं फिलिंग होते. ओके, आणि ते तुम्हाला तुमच्या लाईफचा त्यांच्या लाईफचा एक कलरफुल ब्राईटनेस मानतात, एक माय वर्ल्ड. ओके, ते असं एक वर्ल्ड मानतात ज्याच्यामध्ये ते तुमच्यासोबत खूप खुश आहेत. राईट, बॉटमची एनर्जी चेक करूया. यू आर द अँसर टू माय प्रेयर्स. ओके, प्रत्येक प्रार्थनेमध्ये तुम्हीच आहात. प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर ते तुम्हालाच मागतात आहे. ओके, आजचा मेसेज तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. हे तुमच्या पार्टनरची आपण फिलिंग चेक केलेले, करंट एनर्जी चेक केलेले. 24 आवर्ससाठी हा मेसेज घ्या. ओके, ज्यावेळेला माझा हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेला 24 आवर्ससाठी हा मेसेज तुम्ही बघू शकता. आणि बघा मिरेकल पण आहेत या मेसेजमध्ये आणि नक्की डेफिनेटली तसंच होऊ दे तुमच्या लाईफमध्ये. काय डिस्टन्स असेल तर लवकर तुमचा पार्टनर तुमच्याकडे येऊ दे, बोलू दे,
देत आणि तुमच्यामध्ये रिमेट होऊ देत. म्हणजे परत एकदा नव्याने भेटा आणि नवीन एकदा त्या नात्यामध्ये रिस्टार्ट करा, फ्रेशनेस आणा. ओके, थँक्यू सो मच.